नमस्कार छोट्या शास्त्रज्ञांनो, आज आपण इयत्ता 7वीचा भूगोल या विषयाचा स्वाध्याय 3 व प्रश्न क्रमांक 2 अभ्यासणार आहोत। कृपया व्हिडिओ लाईक, शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, प्रश्न 2 भौगोलिक कारणे सांगा हा आहे। त्यातील पहिला प्रश्न म्हणजे भारतीय ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो। तर कारण चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे आणि त्यामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण बलापेक्षा पृथ्वीवर अधिक प्रभावी ठरते। चंद्राचा गुरुत्वाकर्षण बल समुद्राच्या पाण्यावर जास्त ओढणारा परिणाम करते, ज्यामुळे भारतीय ओहोटी निर्माण होतात। याच कारणाने चंद्राचा परिणाम सूर्याच्या तुलनेत अधिक दिसून येतो। आता आपण प्रश्न 2 म्हणजे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो। याचे उत्तर पाहूया। काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो, कारण सागर किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी येते आणि ओहोटीच्या वेळी जात असते। त्याचप्रमाणे तरंगघर्षणामुळे सागरी चबुत्यांची वाढ होते आणि सागर किनाऱ्याच्या पृष्ठभागावर गाळाचा पातळ थर साचतो। नंतर लाटांमुळे वाहून आणल्या जाणाऱ्या पदार्थांनी वाळूचा संचय होतो, ज्यामुळे खाज तयार होते। तर संचय होऊन दलदल ही तयार होते। म्हणजेच भारतीय ओहोटीच्या कारभारामुळे आणि लाटांच्या प्रभावामुळे किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतात। कृपया व्हिडिओ लाईक, शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण प्रश्न 3 म्हणजे ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीच येते। याचे उत्तर पाहूया। कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे समुद्राच्या पाण्याचा प्रवाह 2 विरुद्ध दिशांना होतो। एका ठिकाणी जेव्हा भरती किंवा ओहोटी होते, त्याच वेळी त्याच्या विरुद्ध रेखावृत्तावरही तेच होते, कारण गुरुत्वाकर्षण बल दोन्ही बाजूंनी कार्य करते आणि पाण्याची पातळी अनुक्रमे वाढत किंवा कमी होत असते। Thanks for watching. Please do like, share, and subscribe to my channel for more videos.